नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे पण तितकाच गोंधळात टाकणाराही. तो म्हणजे स्त्रीचा वारसा हक्क. एका उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यात बरीच स्पष्टता आली आहे. चला सोप्या भाषेत समजून घेऊया की हा निर्णय नक्की काय आहे. प्रश्न अगदी साधा आहे पण खूप महत्वाचा. विचार करा, एखाद्या स्त्रीला तिच्या आईवडिलांकडून म्हणजे माहेरून काही मालमत्ता मिळाली. आता जर तिचा मृत्यू झाला तर त्या मालमत्तेचं काय होणार? त्यावर हक्क कोणाचा? तिच्या नवऱ्याचा की तिच्या माहेरच्या लोकांचा? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आणि याचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या एका महत्त्वाच्या निकालानुसार ती मालमत्ता तिच्या पतीच्या कुटुंबाकडे जात नाही, तर ती परत तिच्या आईवडिलांच्या कुटुंबाकडे म्हणजे माहेरी जाते. हो, अगदी बरोबर. पण असं का? यामागे नक्की कायदेशीर आधार आहे? चला तेच पाहूया. तर या सगळ्या कायदेशीर बाबीचं मूळ सापडतं ते हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये. आणि त्यातही एक विशिष्ट कलम आहे, कलम 15(2). हे एकच कलम आहे जे या संपूर्ण प्रकरणाला एक निर्णायक वळण देतं. हे बघा, इथे कायदा खूप स्पष्ट आहे आणि खरं तर खूप रंजकही. तो मालमत्तेच्या उगमानुसार 2 वेगवेगळे नियम सांगतो. पहिलं म्हणजे कलम 15(2)(अ). यानुसार जर मालमत्ता आईवडिलांकडून म्हणजे माहेरून आली असेल तर ती तिच्या वडिलांच्या वारसांकडे परत जाईल. आणि दुसरं कलम 15(2)(ब) सांगतं की जर मालमत्ता पती किंवा सासऱ्यांकडून मिळाली असेल तर ती तिच्या पतीच्या वारसांकडे जाईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर मालमत्ता आली कुठून, तिचा स्रोत कोणता आहे. आता हा कायदा लक्षात ठेवायला थोडा किचकट वाटू शकतो, पण यामागे एक अगदी साधं आणि सोपं तत्व आहे. एकदा का हे तत्व समजलं की हा नियम कायमचा लक्षात राहील. आणि ते तत्व आहे स्रोताकडे परत जाणे. स्रोताकडे परत जाणे म्हणजे काय? तर याचा अर्थ अगदी सरळ आहे. कायद्याचा उद्देश हा आहे की मालमत्तेचा जो मूळ वंश आहे, जो मूळ स्रोत आहे, त्याचं रक्षण व्हावं. सोप्या भाषेत सांगायचं तर मालमत्ता ज्या घरातून आली आहे, काही विशिष्ट परिस्थितीत ती त्याच घरात परत जायला हवी. आणि हे तत्व प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया स्टेप बाय स्टेप. समजा पायरी 1, एका मुलीला तिच्या आईवडिलांकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली. पायरी 2, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला पण तिने जाताना कोणतंही मृत्यूपत्र म्हणजे विल केलेलं नाहीये आणि तिला मुलंबाळही नाहीयेत. मग काय होणार? पायरी 3, ती मालमत्ता परत तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर वारसांकडे जाईल म्हणजे परत माहेरी. अगदी सरळ प्रवास आहे हा. पण मग एक प्रश्न येतो की हे स्रोताकडे परत जाण्याचं तत्व प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीत लागू होतं का? तर नाही, असं नाहीये. यासाठी कायद्याने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत आणि त्या पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. चला बघूया त्या अटी कोणत्या आहेत. हे लक्षात घ्या की हा नियम तेव्हाच लागू होतो जेव्हा या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 4ही अटी एकदम पूर्ण होतात. एक जरी अट पूर्ण झाली नाही तरी हा नियम लागू होणार नाही. पहिली अट, ती महिला हिंदू असावी. दुसरी, तिचा मृत्यूपत्राशिवाय म्हणजे इंटेस्टेट झालेला असावा. तिसरी, आणि ही खूप महत्त्वाची आहे, तिला स्वतःची मुलं किंवा नातवंड नसावीत. आणि चौथी अट, ती मालमत्ता तिला खास करून तिच्या आई किंवा वडिलांकडूनच वारसा हक्काने मिळालेली असावी. बरं, तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? याचा महत्त्वाचा निष्कर्ष काय? तर बघा, या निकालामुळे वारसा हक्कासंबंधी जे अनेक कौटुंबिक वाद व्हायचे त्यावर कुठेतरी पडदा पडला आहे. कायद्याला एक प्रकारची स्पष्टता मिळाली आहे. या निकालाने एक गोष्ट अगदी ठणकावून सांगितली आहे, जी या एका वाक्यात मस्त बसते की लाडक्या जावयांचा पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर कोणताही नैसर्गिक हक्क नसतो. कायदा स्पष्ट सांगतो की अशा परिस्थितीत ती मालमत्ता तिच्या मूळ कुटुंबाकडेच सुरक्षित राहते. हे सगळं खरंय. या नियमामुळे वारसा हक्क खूप स्पष्ट झाला. पण एक मिनिट थांबा, जरा विचार करा. जर त्या स्त्रीने स्वतःचं मृत्यूपत्र म्हणजे विल करून ठेवलं असतं तर हे सगळे नियम, हे सगळं विवेचन बाजूला राहिलं असतं. कारण एका मृत्यूपत्रामध्ये हे संपूर्ण चित्र पालटवण्याची ताकद असते. आणि हाच मुद्दा आपल्याला विचार करायला लावतो.